In the first part, we see the description of astrologer, and we also learn that there is the marketplace. In that marketplace, there were so many sellers. That is the medicine seller, that is the sellers of stolen hardware and junk, magician, and so on. And there is too much crowd in that marketplace. The seller of fried groundnut, he is also selling, he is also marketing, advertising his fried groundnut, and he gives so many names to his fried groundnuts. Then and so on and so forth, and people flock to him. आणि काय तर त्या ग्राउंडनट सेलरच्या भोवती, फ्राईड ग्राउंडनट सेलरच्या भोवती खूप पीपल जमायचे. प्रत्येकच सेलरच्या भोवती तिथे आपल्याला गर्दी पाहायला मिळायची. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राउड delayed before the astrologer tour. की कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राउड, की त्याचप्रमाणे या ॲस्ट्रोलॉजर भोवती सुद्धा काय तर considerable portion of this crowd delayed before the astrologer tour. Delayed means wasted time just hanging around. की त्या ॲस्ट्रोलॉजर भोवती सुद्धा अनेक लोक सतत असे रेंगाळताना दिसायचे. ॲक्च्युअल ते काही त्याला विचारायचे का नाही, परंतु इकडून तिकडून यायचे आणि त्या ॲस्ट्रोलॉजरच्या भोवती रेंगाळायचे. त्यांचा टाइम ते तिथे वेस्ट करायचे. द ॲस्ट्रोलॉजर transacted his business by the light of flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि काय तर या ॲस्ट्रोलॉजर कडे स्वतःचा लाईट होता का तर नाही. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस, की तो त्याचा जो व्यवसाय आहे तर तो व्यवसाय कोणाच्या लाईट मध्ये करायचा, कोणाच्या प्रकाशात करायचा, की जसं इव्हिनिंग टाइम व्हायचा तसं अंधार पडायचा आणि मग त्यानंतर इतर सेलरच्याकडे जो काही लाईट असायचा किंवा जी लाईटची सोय असायची त्या लाईटच्या सोयीमध्ये हा ॲस्ट्रोलॉजर स्वतःचा व्यवसाय करायचा. ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर. फ्लेअर म्हणजे काय तर कंदील, की फ्लेअर light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. की शेजारी जो शेंगावाला असायचा, की खारे दाण्यावाला असायचा, की त्याचा जो कंदील असायचा त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये हा आपला ॲस्ट्रोलॉजर काय करायचा तर स्वतःचा व्यवसाय करायचा. की याच्याकडे स्वतःचा काही लाईटची सिस्टीम होती का नाही, परंतु तो शेजारचा जो ग्राउंडनट सेलर असायचा तर त्याच्याच प्रकाशामध्ये हा स्वतःचा व्यवसाय करायचा. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. आणि म्युनिसिपल म्हणजे तिथल्या म्युनिसिपलची लाइटिंगची काही सुविधा होती का तर नव्हती. आणि प्रत्येक विक्रेता आपापली लाईटची सोय करायचा आणि या ॲस्ट्रोलॉजरकडे तर लाईटच नव्हती, तो इतरांच्या प्रकाशामध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा. हाफ द एन्चantment म्हणजे काय तर मॅजिकल इफेक्ट ऑर charm. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the beneficial of municipal lighting. The place was lit up by the shop lights. की बऱ्यापैकी जे दुकानं असायचे त्या दुकानांमध्ये जी काही लाईट असायची त्या लाईटवर आधारित हा ह्याचा व्यवसाय करायचा. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट, सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. की काही काहींकडे गॅस लाईट असायची, की एक दोन विक्रेत्यांकडे दुकानदारांकडे काय तर गॅस लाईट असायची. आणि काय तर द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट, सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. आणि बऱ्याच जणांकडे काय तर गॅस लाईट पण नसायची, म्हणजे काचा वगैरे नसायच्या, फक्त त्यांच्याकडे काय टेंबे वगैरे असतात ना त्याप्रमाणे त्यांच्याकडे लाईटची सुविधा असायची. Somewhere lit up by old cycle lamps and one or two like the astrologer. आणि बऱ्याच जणांकडे काय होतं तर सायकल लॅम्प होती, की सायकलला जो दिवा असायचा तर त्या दिव्यावर आधारित ते त्यांचा व्यवसाय करायचे संध्याकाळच्या वेळेस. आणि काय तर हा ॲस्ट्रोलॉजर पण काय करायचा
तर इतरांच्या प्रकाशामध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा. Some were lit up by the old cycle lamp and one or two, like the astrologer, managed without light of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. आणि अर्थातच त्याच्या स्वतःकडे लाईट नव्हती, इतरांच्या प्रकाशावर तो स्वतःचा व्यवसाय करायचा आणि त्यामुळे काय तर क्रिसक्रॉस की काय तर वेगळे वेगळे किरण त्याच्या त्या सगळ्या इक्विपमेंटवर पडताना आपल्याला दिसायचे. बी वाइल्डरिंग म्हणजे काय तर कन्फ्युजिंग, बॅफलिंग, की असा प्रकाशाचा असा सरळ स्ट्रेट झोत त्याच्या इक्विपमेंटवर होता का तर नाही, कुठून तरी कुठंतरी प्रकाश यायचा आणि त्यामुळे सगळं असं कसं वाटायचं तर कन्फ्युजिंग असं वाटायचं. दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आणि ते काय तर त्याच्या फायद्याचंच होतं की असा फिक्स प्रकाश त्याच्याकडे नव्हता आणि त्यामुळे काय तर तो बरोबर लोकांचे चेहरे ओळखू शकायचा किंवा वाचू शकायचा आणि ते काय होतं तर त्याच्या फायद्याचंच होतं. For the simple reason that he had not in the last intended to be an astrologer. Means he is not very much studied person. He never studied astrology and by chance he become an astrologer. की सहजपणे तो काय झालेला होता की तो ॲस्ट्रोलॉजर झालेला. तो खूप स्टडीड असा पर्सन होता का तर निश्चितच नव्हता. Last intended to be an astrologer when he began life. आणि बाय चान्स की तो हेतुपुरस्सरपणे ॲस्ट्रोलॉजर झाला होता का नाही, परंतु परिस्थितीमुळे तो काय झालेला होता त्यांनी हा व्यवसाय स्वीकारलेला होता. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आणि काय तर त्याला हे माहिती नव्हतं की इतरांच्या आयुष्यामध्ये काय होईल किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे. एवढंच काय तर त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढच्या मिनिटाला काय होणार आहे हेच माहिती नव्हतं. तर तो दुसऱ्यांचं भविष्य काय सांगणार, म्हणजेच काय तर तो खूप स्टडीड पर्सन होता का तर नाही. फक्त आणि फक्त एक्सपिरियन्समुळे किंवा तो लोकांचे चेहरे ओळखू लागलेला होता किंवा लोकांना सहजपणे वाचू लागलेला होता आणि त्यामुळे तो काय तर बाय चान्स ही बिकम ॲन astrologer. He was as much a stranger to the stars as were his innocent customer. आणि ज्याप्रमाणे त्याचे कस्टमर त्याचे क्लायंट हे ग्रह ताऱ्यांविषयी काय होते तर इनोसंट होते, त्याचप्रमाणे तो सुद्धा काय होता तर ग्रह ताऱ्यांविषयी ज्योतिषशास्त्राविषयी तो पण कसा होता तर अत्यंत इनोसंट होता. म्हणजे त्याला त्याच्याबद्दलची सर्व माहिती होती का तर नव्हती. तो फक्त काय तर आपण म्हणतो ना योगायोगाने त्याचं भविष्य हे खरं ठरत जायचं किंवा बाय प्रॅक्टिस बाय एक्सपिरियन्स हिज ॲस्ट्रोलॉजिकल ऑक्युपेशन इज व्हेरी मच गोइंग ऑन. की सहजपणे त्याचा हा व्यवसाय हा चाललेला होता. येट ही सॅड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टोनिश एव्हरीवन. की त्यांनी जे काही सांगितलेलं असायचं लोकांना तर त्यामुळे लोक काय व्हायचे तर सरप्राईज्ड व्हायचे, आश्चर्यचकित व्हायचे आणि काय तर आनंदी देखील व्हायचे. म्हणजे तो जे काही भविष्य सांगायचं लोकांना तर त्यांनी लोक काय व्हायचे आनंदी व्हायचे. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, practice and shrewd guesswork. And this is only because of the guesswork. की फक्त आणि फक्त तो अंदाज लावायचा, लोकांचं डोळे वाचायचा किंवा लोकांना काय तर तो आधी माहिती विचारून घ्यायचा आणि त्यावर आधारित तो काय करायचा अंदाज बांधायचा किंवा श्रीड गेसवर्क. श्रीड म्हणजे काय अत्यंत धूर्त, धोरणी, चातुर्य, गुड ॲट जजिंग पीपल. की सहजपणे तो लोकांना ओळखायचा की यांचं काय कंप्लेंट असेल किंवा यांचे काय क्वेश्चन्स असतील तर हे तो ओळखायचा आणि त्यामुळे प्रॅक्टिसमुळे त्यांनी हे सगळं साध्य केलेलं होतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच an honest man's labor as any other and he deserved the wages he carried home at the end of the day. आणि हे काय
तर ॲज ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर. आणि खरं एखाद्या प्रामाणिक माणसाप्रमाणे त्याचं काय तर काम हे चालू होतं की रोज सकाळी उठायचं, दुपारून त्याचं दुकान लावायचं, त्यानंतर लोकांना वाचायचं किंवा लोकांचे स्वभाव पाहायचे, लोकांशी बोलायचं आणि त्यातून एक जजिंग करायचं, लोकांना एक गुड जजमेंट काढायचं. प्रॅक्टिसमुळे त्यांनी हे सगळं साध्य केलेलं होतं. अँड ही डिझर्व द वेजेस म्हणजे काय तर इन्कम. आणि तो जी काही इन्कम कमवायचा किंवा तो जे काही पैसे कमवायचा या सगळ्यामधून, तर तो त्यासाठी काय होता डिझर्व होता, की त्याच्यासाठीच ते सगळं होतं, की तो त्यासाठी तेवढी मेहनत घ्यायचा, त्यासाठी तो काय तेवढे तर्क बांधायचा किंवा त्यानुसार तो लोकांना जजिंग करायचा, लोकांना तो काय करायचा सोल्युशन काढून द्यायचं त्यांच्या प्रॉब्लेम्सवर, त्यांना भविष्य सांगायचा, की त्यांना तो त्यांचं फर्दर डिसिजन द्यायचा किंवा तो त्यांना फर्दर त्यांना काय करायचा तर त्यांना मार्ग सांगायचा, एखादा पाथ सांगायचा. आणि त्यातून ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. की दिवसाच्या शेवटी जे काही कमवायचा तर त्यासाठी तो कसा होता तर डिझर्व होता, की ते त्याच्यासाठीच होतं, की ती इन्कम त्यांनी कमवलेली होती. की जसा एखादा प्रामाणिक माणूस त्याचं काम करत असतो त्याचप्रमाणे जरी हा स्टडीड पर्सन नव्हता, जरी त्याला ॲस्ट्रॉलॉजीचं काही ज्ञान नव्हतं, तरी पण काय तर बाय प्रॅक्टिस, बाय स्टडी ऑफ द पीपल, बाय एक्सपिरियन्स ऑफ द पीपल, ही गेव very shrewd judging, he gave very shrewd guesswork, and so all the income deserved to that astrologer. He had left his village without any previous thought or plan. की त्यांनी त्याचं जे गाव आहे तर ते गाव त्यांनी काही प्लॅन करून किंवा काही विचार करून सोडलेलं होतं का तर नाही, की असं काहीतरी प्रसंग झालेला असणार आहे की त्याला त्याचं गाव सोडावं लागलं. If he had continued there, he would have carried on the work of his forefather. आणि जर तो त्याच्या गावी राहिला असता तर he would have work of his forefather, की पिढीजात तो त्याचा जो व्यवसाय आहे तर तो व्यवसाय त्याला करावा लागला असता. नेमली tilling the land, living, marrying and repairing in his cornfield and ancestral home. की त्याला शेती करावी लागली असती, त्याला लग्न करावं लागलं असतं, त्यानंतर काय तर त्याच्या ज्या जुनं जे घर आहे त्या घरामध्ये त्याला राहावं लागलं असतं. म्हणजे त्याचं काय तर ही हॅव टू डू द वर्क ऑफ हिज फोरफादर, की त्याच्या पिढीचा जे व्यवसाय आहे, जो शेती व्यवसाय आहे तर तो त्याला करावा लागला असता. But that was not to be. He had to leave home without telling anyone. परंतु हे सगळं असं घडलं का त्याच्या आयुष्यामध्ये तर असं घडलं नाही. त्याला काय करावं लागलं तर त्याचं गाव सोडावं लागलं. काहीतरी झालं होतं की जेणेकरून त्याला या सगळ्या गोष्टी सोडून त्याला त्याचं गाव सोडावं लागलेलं होतं. अँड he had to leave home without telling anyone. He never told anyone when he leave the village, when he leave his home, and he could not rest till the left it behind a couple of 100 miles. आणि काय तर खूप खूप दूर जाऊसपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारे रेस्ट घेतलेली नव्हती. म्हणजे काय तर काहीतरी there is very much serious matter in his village, and that's why he had to leave his village. That's why he had to left his village, and hundreds of miles he never take any rest. He just walk on, and then he came to the very remote village. की खूप दूरच्या अशा गावामध्ये तो जाऊन पोहोचला. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील, की त्याच्या विलेजर्ससाठी त्याला शोधणं हे अत्यंत अवघड होतं. जणू काही मध्ये खूप मोठा गॅप असा पडलेला होता, जणू काही एखादा समुद्रामधून गेला असल्यासारखं, की खूप लांबपर्यंत जाऊन पोहोचलेला होता. ही नेवर टूक एनी रेस्ट. ही वॉक 100 miles and he come to the very remote village. He had a working analysis of mankind's trouble and how he started his occupation. That is, he had a working analysis of mankind trouble. आणि त्यांनी त्याचा व्यवसाय कसा सुरू केला तर पहिल्यांदा तो काय जाणून घ्यायचा तर लोकांच्या
ट्रबल्स, की लोकांना काय काय संकट आहेत, लोकांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, तर ते तो जाणून घ्यायचा. मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. आणि काय तर कशाच्या संदर्भात त्यांना ट्रबल्स आहेत, कशाच्या संदर्भात त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, की मॅरेज संदर्भात आहेत का, पैशाच्या संदर्भात आहेत का, टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, की ह्युमन रिलेशनशिपमध्ये काही कॉन्फ्लिक्ट आहे का, याबद्दल तो काय करायचा, स्टडी करायचा. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि त्यावर त्याची इतकी प्रॅक्टिस झालेली होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन, की तो जे काही भविष्य सांगायचं किंवा त्याला जे काही आकलन झालं होतं माणसांबद्दलचा, तर तो अत्यंत शार्पपणे त्यांना ते सांगायचा. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि 5च मिनिटात त्याला सहजपणे समजून जायचं की या समोरच्या कस्टमरमध्ये काय रॉंग आहे किंवा काय त्याचा प्रॉब्लेम आहे, तर हे त्याला समजून जायचं. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन. आणि त्याचं चार्जिंग काय होतं, तर एक क्वेश्चन कोणी विचारला आणि त्याने जर त्याचं सोल्युशन सांगितलं तर ही चार्ज 3 पैसे फॉर 1 question. Never open his mouth till the other had spoken for at least 10 minutes. की 10 मिनिटं तो त्याचं तोंडच उघडायचं नाही. आधी सगळं समोरच्याला बोलू द्यायचा आणि त्यातून तो गेसिंग करायचा की नक्की याचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यावर तो सोल्युशन द्यायचा. आणि प्रत्येक एका प्रश्नाला तो किती रुपये घ्यायचा, किती पैसे घ्यायचा, 3 पैसे. ही चार्ज 3 पैसे फॉर 1 question, which provided him enough stuff for a dozen answer and advices. And within the 10 minutes the client tells his problems, tells his worries, and also tells the and also ask about the solution on his problems. And then after he gave the proper solution, he judging that person very well, and then he gave the proper judgment, which provided him enough stuff for a dozen answer and advices. की त्याला 10 मिनिटानंतर मग त्याच्याकडे भरपूर साठा व्हायचा की याला आपण कशा पद्धतीने उत्तर द्यायचं किंवा याचा आपण प्रॉब्लेम्स कसा सॉल्व्ह करायचा किंवा याला काय भविष्य सांगायचं हे त्याला निश्चितपणे कळलेलं असायचं. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. 9 out of 10 were disposed to agree with him. In many ways you are not getting the fullest result of your effort. And what is his first solution, what is his first sentence when he spoke to the client? की पहिलं वाक्य काय असायचं ज्यावेळेस तो त्याच्यासमोर क्लायंट बसायचा, कस्टमर बसायचा आणि त्यावेळेस त्याच्या सोल्युशनवरचं त्याचं पहिलं वाक्य काय असायचं की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट. की तू जे काही प्रयत्न करतो तर त्याचं पूर्णपणे तुला फळ मिळतं का, तर नाही. दिस इज व्हेरी कॉमन आन्सर, दिस इज व्हेरी कॉमन सेंटेन्स इन एव्हरीवन्स लाईफ. की प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येकालाच असं वाटतं की आपण जे काही जेवढे काही प्रयत्न करतोय त्याचा आपल्याला फुलेस्ट रिझल्ट मिळतोय का, तर नाही. मग हे कॉमन वाक्य तो त्याला पहिल्यांदा बोलायचा. 9 out of 10 were disposed to agree with him. आणि 10 पैकी 9 क्लायंट त्याच्या या पहिल्या वाक्याला काय व्हायचे तर निश्चितपणे ॲग्री व्हायचे. की पहिल्या वाक्यावर सगळ्यांना वाटू लागायचं की हां याला आपला प्रॉब्लेम कळलेला आहे, याला आपलं भविष्य पुढचं कळलेलं आहे, की आपल्याला काय अडचण आहे हे याला कळलेली आहे. और ही क्वेश्चन इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स. आणि दुसरं वाक्य काय असायचं तर निश्चितपणे तुमच्या फॅमिलीमध्ये एखादी अशी स्त्री आहे की जिचं आणि तुमचं पटत नाही आहे, की तिचं वागणं तुम्हाला आवडत नाही आहे. म्हणजे हे देखील काय आहे, कॉमन वाक्य आहे. हे देखील काय आहे तर कॉमन थिंग आहे प्रत्येकाच्या आयुष्यामधली आणि तो ती त्या व्यक्तीला सांगायचा, त्या कस्टमरला सांगायचा. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. त्यानंतर तो त्या व्यक्तीचा अनालिसिस करायला लागायचा की पहिलं वाक्य त्यात पण काय म्हणायचा की हे सगळं कशामुळे होतंय तर केवळ तुझ्या स्वभावामुळे होतंय, की तुझं नेचर असं आहे आणि त्यामुळे तुला त्रास होतोय, त्यामुळे तुला प्रॉब्लेम्स येत आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज. आणि काय तर हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज. You have an
इम्पेटनस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर, की काय तर तुझ्या अशा नेचरमुळे तुझ्या आयुष्यामध्ये सतत कोणीतरी सॅटर्न म्हणजे काय तर शनी, की सतत तुझ्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी शनी असतं आणि यू हॅव अँड इम्पेटनस नेचर, की तुझं इम्पेटनस मीन्स इम्पल्सिव्ह म्हणजे काय, इम्पल्सिव्ह म्हणजे काय तर उतावीळ, की तुझा स्वभाव हा कसा आहे उतावीळ आहे, की तुझ्या स्वभावामध्ये अजिबात डेप्थ नाही आहे, की तुझ्यामध्ये काय सिन्सिरिटी नाही आहे किंवा काय पेशन्स नाही आहे, तुझा स्वभाव उतावीळ आहे आणि त्यामुळे तुला प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. अँड रफ एक्सटेरियर, आणि त्याचप्रमाणे तुझं एक्सटेरियर म्हणजे तुझं नेचर कसं आहे व्हेरी मच रफ, नॉट व्हेरी स्मूथ, अँड दॅट्स वाय यू हॅव टू फेस सो मेनी प्रॉब्लेम्स. धिस एंडर्ड हिम टू देअर हार्ट इमिजिएटली, आणि यामुळे काय एंडर्ड म्हणजे काय मेक लाईकेबल, की या सगळ्या गोष्टींमुळे, की हे त्याचं गेसिंग, ही अशी त्याची वाक्य, की कॉमन वाक्य तो बोलायचा, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स कॉमन प्रॉब्लेम्स असतात आणि ते तो सांगायचा, जरी त्याला त्याचे स्टार्स माहिती नाही आहे, जरी त्याला त्याचं ॲक्च्युअल ॲस्ट्रोलॉजी माहिती नाही आहे, तरी पण तो सहजपणे या कॉमन थिंग्स सांगायचा आणि त्यामुळे काय तो सगळ्यांना वाटायचा की हां ही इज व्हेरी ग्रेट ॲस्ट्रोलॉजर, की तो निश्चितच चांगला ॲस्ट्रोलॉजर आहे. These entered him to their hearts immediately, for even the midst of us love to think that he has a forbidding exterior. And what? For even the midst of us loves to think that he is a forbidding एक्सटेरियर, की या सगळ्या गोष्टींमुळे तुला काय होत आहे तर तुला त्रास होत आहे आणि त्यामुळे काय तर यू हॅव टू इवन द मिडेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर, की त्याच्या ह्या अशा स्वभावामुळे, की त्याच्या ह्या अशा गेसिंगमुळे तो सहजपणे सगळ्यांच्या आवडीचा व्हायचा. लेट अस सी द नेक्स्ट पॅराग्राफ. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. नाव द टाइम इज टू मच, की आता खूप रात्र झालेली आहे. दॅट्स वाय द नट वेंडर, की जो ग्राउंडनट वेंडर आहे तर त्यांनी आता काय केलेलं आहे, ही ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, की त्याचा जो कंदील आहे तर ही ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, ही ऑफ हिज फ्लेअर, की त्यांनी त्याचा कंदील विझवलेला आहे. अँड रोज टू गो होम, आणि तो त्याची कशाची तयारी चाललेली आहे, घरी जाण्याची तयारी चालली आहे. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू, आणि काय तर हे कशाचं सिग्नल आहे ॲस्ट्रोलॉजरसाठी, की त्यांनी देखील काय करावं तर आता त्याचं सगळं आवरून ठेवावं. ही हॅव टू बंडल अप ऑल हिज इक्विपमेंट सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. आणि काय तर सगळीकडे अंधार पसरलेला आहे, फक्त कुठून तरी असा ग्रीन लाईट येतोय त्याच्याकडे, की कुठल्या तरी शॉपमधून थोडंसं लाईटचं किरण त्याच्याकडे येत आहे, ग्रीन लाईट त्याच्याकडे येत आहे. सगळीकडे काय झालेलं आहे तर अंधार झालेला आहे. And touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was bolted out. आणि काय त्यांनी सुद्धा त्याचं सगळं आवरायला सुरुवात केलेली आहे, की कावरी शेल्स किंवा पॅराफेर्नेलिया. पॅराफेर्नेलिया मीन्स अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल प्रोफेशन, की त्याचे जे सगळे इक्विपमेंट आहेत तर ते सगळे इक्विपमेंट त्यांनी काय करायला लागलेलं आहे तर फिलअप करायला लागलेलं आहे. वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज बोल्टेड आउट. आणि काय तर तो जो ग्रीन रेज आहे, की तो जो हिरवा प्रकाश येत आहे कुठून तरी लांबून, तर तो सुद्धा आता काय होऊ लागलेला आहे कमी कमी होऊ लागलेला आहे आणि सगळीकडे डार्कनेस आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर त्याचा पण काय तर सगळं वाइंड अप करायला बंडल अप करायला सुरुवात केलेली आहे. He looked up and saw a man standing before him. And at that time, what happened? That one man is standing before him. की एक माणूस त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. He sensed a possible client and said, आणि त्याला वाटतंय की आता हा नक्की क्लायंट म्हणून आलेला आहे माझ्या समोर. And that's why he said to that man, you look a careworn.
की तू काय दिसतोय, केअर बोर्न म्हणजे काय, तर चिंताग्रस्त, की तू जरा चिंताग्रस्त मला दिसत आहे. की तो नेहमी क्लायंटच्या शोधात असतो, की समोर कोणी उभं राहिलं की तो लगेच काहीतरी एखादा शब्द बोलून त्या व्यक्तीला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो, की हे त्याचं ऑक्युपेशन आहे, हा त्याचा व्यवसाय आहे, की कशा पद्धतीने लोकांना बोलतं करायचं. अँड दॅट्स वाय व्हेन ही सॉ वन मॅन इन फ्रंट ऑफ हिम, दॅट टाइम ही आस्क्ड दॅट मॅन दॅट यू लुक अ careworn. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me. So you must sit in front of me, and when you chat with me, when you tell your problem to me, then I will tell you the prophet. I will tell you your future." की मी निश्चित तुला तुझं भविष्य सांगू शकतो. This is one part of this lesson. Now in our next part we will see what is the twist of this lesson. That is this other character whose name is Guru Nayak. He is in front of the astrologer, and we will see in our next part what will happen. Thank you.